जर तुम्हाला टिकायचं आहे, कोकण टिकवायचं आहे, चुकीच्या जागेवरती बोला की चूक आहे, ही कॉन्ट्रॅक्टरना काही देणं नाही आहे की तुमचा गाव वाचतोय की संपतोय, की तुमच्या मुलांना काय होतंय की नाही होतंय. ह्या गाड्यांची कागदपत्र ही क्लिअर असतील का नसतील मला शंका आहे. आणि कोकणात काम करताना राजस्थानवरून डंपर यायची गरज काय होती? इथले डंपर काय असेच पडलेले आहेत का, की यांना भरपूर भाडे आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे की एखादा प्रकल्प आपण का आणतो आपल्या भागात, तर त्या प्रकल्पामुळे थोडासा रोजगार वाढेल, लोकांना व्यवसाय मिळेल. पण जर हे राजस्थानच्याच गाड्या जर इथे येत असतील आणि ते जसं बेदरकार वाहनं चालवत असतील तर त्या वाहनांचा फायदा आपल्याला कितपत होणार का नुकसान होणार? आता ही गाडी थांबवली मी, त्यांनी हा डोजर मागवला आहे. आता हे जे तुटलं आहे ते त्याच्यात भरणार म्हणले, ठीक असो. पण जोपर्यंत आपल्याकडच्या गाड्या असताना बाहेरच्या गाड्या इथं आणायची आवश्यकता काय आहे? राज्य सरकारने एखादी अट टाकली पाहिजे होती की इथलेच वाहनं वापरा, जेणेकरून इथल्या लोकांना व्यवसाय मिळेल. चला, मी शेअर केला आहे तुमच्यासोबत, तुम्हीही शेअर करा. आणि जर शेअर केलं तर याचा प्रभाव पडतो. रत्नागिरी RTOलाही टॅग केलं आहे, संध्याकाळी मेल करतो त्यांना ह्या व्हिडिओचा, आणि बघू मग पुढं काय कारवाई करतात ते.